नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. अशोक खरात प्रकरणामधली आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. तिसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही सुनावणी झाली आहे. या सुनावणीच्या नंतर आता पुन्हा एकदा अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरं तर 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र त्यानंतर केवळ 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र हा जो गुन्हा होता, हा या प्रकरणामधला खूप महत्त्वाचे जे काही गुन्हे आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या तक्रारी आहेत, त्यापैकी एक असलेली ही तक्रार होती. तिसरा गुन्हा आहे. हा तिसरा गुन्हा इतका विक्षिप्त पद्धतीनं केलेला गुन्हा आहे, की त्या संदर्भातली एफ-आय-आर जर आपण वाचली तर आपल्याला समजतं, की या प्रकरणातली जी पीडित महिला आहे, ती तब्बल 7 महिन्यांची गरोदर होती आणि या गरोदर असलेल्या महिलेवरती अशोक खरातनं लैंगिक अत्याचार केले. हे अत्याचार करण्यासाठी त्यांनी कारण काय सांगितलेलं होतं, तर तुला मूल व्हावं, तुला विशेषतः मुलगाच व्हावा, यासाठी काही पूजा विधी करावे लागतील, जे गरोदरपणातच करायचे असतात. असं सांगत अघोरी पूजेच्या नावाखाली तिला बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिच्यावरती हे सगळे लैंगिक अत्याचार त्यानं केले. हे सगळं करत असतानाच तो वारंवार तिला भीती सुद्धा घालत होता. तिला त्याने खोटा साप दाखवलेला होता, वाघाचं कातडं दाखवलेलं होतं आणि या सगळ्या अघोरी वस्तू काही दाखवून तो तिला घाबरवत होता. त्यामुळे ही महिला इतके दिवस शांत बसलेली होती. मात्र जेव्हा अशोक खरातचं हे प्रकरण समोर आलं, पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या महिलेनं सुद्धा हिमतीने ती पुढे आली आणि तिच्या वतीनं तिच्या पतीनं तक्रार दाखल केली. तिच्या पतीनं त्याच्या पत्नीबरोबर जे काही घडलेलं होतं या सगळ्या ती गर्भवती असतानाच्या काळामध्ये, ते सगळं त्यानं या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि मग आता या सगळ्यामधला हा तिसरा गुन्हा. याच गुन्ह्याच्या अनुषंगानं आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय-काय घडलं हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत. आजचा युक्तिवाद खूप महत्त्वाचा होता, कारण या युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांनी असं सांगितलं, की मुळात ही महिला जी आहे ती गर्भवती असताना तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. याचाच अर्थ हा नराधम किती क्रूर मानसिकतेचा व्यक्ती आहे, हे यावरून स्पष्ट होतं. दुसरीकडे हे सगळं करत असताना तो अनेक महिलांना काहीतरी द्रव्य प्यायला द्यायचा किंवा काही पेढे वगैरे चारायचा. तर हे पेढे तो नेमका कुठून आणायचा? हे सगळं तो जे काही खायला द्यायचा, हे तो कुठून आणायचा? त्यामध्ये असं नेमकं काय मिसळलेलं असायचं, की या महिलांना थोडीशी गुंगी यायची किंवा महिला संमोहित झाल्यासारख्या व्हायच्या. या सगळ्याचा मूळ तपास करायचा आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं, तर काही तांत्रिक पुरावे सुद्धा हाती लागलेले आहेत. लॅपटॉप, पेन ड्राईव्ह असतील, तिथून अनेक महत्त्वाचे डेटा जे मिळू शकतात, ते सुद्धा शोधायचे आहेत आणि त्या अनुषंगानं अशोक खरातला समोरासमोर बसवूनच या सगळ्याची चौकशी होऊ शकते. त्यामुळे हीच चौकशी करण्यासाठी अशोक खरातची प्रत्यक्ष पोलीस कोठडी मिळणं महत्त्वाचं आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये तो असेल, तर त्याला प्रत्यक्ष समोर बसवून या सगळ्या बाबी विचारता येऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी केली गेलेली होती. आत्तापर्यंत अनेकदा आपण बघितलंय, की अशोक खरात प्रकरणामध्ये काही रिमांडची जी रिझन्स सांगितली आहेत, ती अनेकदा रिपिटेटिव्ह रिझन्स आहेत. मात्र अशोक खरातचे गुन्हे सुद्धा इतके मोठे आहेत आणि प्रत्येक गुन्ह्यात काहीतरी वेगळेपण आहे. काहीतरी वेगळं त्याने केलेलं आहे. पण सगळ्या गुन्ह्यांमध्ये काहीतरी एक कॉमन फॅक्टर सुद्धा आहे. त्यामुळे जरी रिमांडची कारणं सेम असली किंवा बऱ्याचदा असं होतंय, की काही सेम कारणं आहेत आणि काही नवीन कारणं ॲड झाली आहेत. त्यामुळे या नवीन कारणांना विशेषतः लक्षात ठेवून या सगळ्यामध्ये त्याला पोलीस कोठडी तिसऱ्यांदा मिळालेली आहे. आत्तापर्यंत जी काही सुनावणी झाली या सुनावणीमध्ये तब्बल 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र 7 दिवसांऐवजी फक्त 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. म्हणजे ही पोलीस कोठडी 13 तारखेला संपणार आहे आणि त्यानंतर 13 तारखेला त्याला पुन्हा एकदा हजर केलं जाईल. पुन्हा एकदा कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी होऊ शकते. अर्थात आता सरकारी वकिलांच्या माध्यमातून इतके सगळे आरोप त्याच्यावरती केले गेले होते किंवा अनेक पुरावे सापडलेले आहेत. या सगळ्या पुराव्याच्या अनुषंगानं आम्हाला तपास करायचा आहे. त्याला स्वतः प्रत्यक्ष समोर बसवून तपास करायचा आहे, असं सांगितलेलं होतं. या सगळ्याला अर्थातच अपोज केलेलं होतं ते आरोपीच्या वकिलांकडून. आरोपीच्या वकिलांनी सुद्धा बऱ्याचदा असंच म्हटलंय, की खूप कारणं आहेत, जी रिपिटेटिव्ह कारणं आहेत किंवा या सगळ्याचा तांत्रिक तपास करण्यासाठी अशोक खरात प्रत्यक्ष कोठडीत असणं पोलिसांच्या असं फार काही गरजेचं नाहीये. तो न्यायालयीन कोठडीत असेल तरी सुद्धा तांत्रिक तपास होऊ शकतो. मात्र अशोक खरातचा हा जो तिसरा गुन्हा आहे, हा किती सिव्हिअर केस आहे हे यावरून स्पष्ट होत आहे, की ती महिला 7 महिन्यांची प्रेग्नंट होती आणि जसं त्यानं या महिलेबरोबर केलं, तसंच आणखी काही महिलांबरोबर सुद्धा केलेलं असू शकतं. अनेक महिलांना तो असं सांगायचा, की तुला मुलगाच होईल, मग तू हे केलं तर तुला मुलगा होईल, तू ते केलंस तर तुला मूल जन्माला घालता येईल, वगैरे अशी तो बरीच काही-काही कारणं द्यायचा. त्यामुळे या प्रकरणामध्ये तो नेमका काय पद्धतीचं तिच्यावरती त्यानं हे सगळं संमोहित करण्याचा तिला प्रयत्न केलेला होता किंवा नेमकं काय-काय बोलून तिला त्याच्या जाळ्यात ओढलेलं होतं त्यानं, हे सगळं सुद्धा त्याच्याकडून जाणून घ्यायचंय.
त्याचबरोबर ही जी महिला आहे, या महिलेबरोबर त्यानं केवळ लैंगिक अत्याचार केलेले नाहीयेत, तर लैंगिक अत्याचार करताना सुद्धा तो काहीतरी अघोरी पूजा किंवा अघोरी काहीतरी प्रकार वगैरे करायचा, कधी-कधी मंत्रच काय म्हणायचा, असं सुद्धा तो करायचा. त्यामुळे तो नेमकं काय-काय करत होता, कुणाकुणाच्या बाबतीत हे आणखीन झालेलं आहे, हे सगळं तपास करायचा असल्या कारणानंच ही जास्तीची पोलीस कोठडी मागितलेली होती. आता असं सुद्धा समजतंय, की जो अशोक खरात स्वतःला असं म्हणतो, की मी देवाचा अवतार आहे, माझ्या देवाचा अंश आहे, कधी म्हणतो मी कृष्ण आहे, कधी म्हणतो मी महादेव आहे. त्या अशोक खरातला इनमिन फक्त 4च मंत्र येतात. त्याला फक्त 4 मंत्र तोंडपाठ आहेत. ही 4 मंत्र तो सगळीकडे म्हणून दाखवतो आणि समोरच्याला असं वाटतं, की हा खूप कोणीतरी विद्वान आहे आणि याला इतकी मंत्र वगैरे सगळं म्हणता येतात. याचा अर्थ हा खूप कोणीतरी हुशार ज्योतिषाचार्य आहे, असं लोकांना वाटतं आणि लोकं त्याला बळी पडतात. त्यामुळेच अशा पद्धतीनं त्यानं अनेक लोकांना फसवलेलं आहे. अनेक लोकांची फसवणूक केली आहे. या सगळ्याचाच तपास पोलिसांना करायचा आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये ऑफिस बॉय जो आहे, अशोक खरातचा ऑफिस बॉय, जो दुसरा ऑफिस बॉय आहे, या प्रकरणामधला जो पहिला ऑफिस बॉय होता नीरज जाधव, त्यांनी ऑलरेडी 2024 मध्येच अशोक खरातचं कार्यालय सोडलेलं होतं. तो तिथे कामाला नव्हता. त्यानंतर मात्र ऑफिस बॉय जो जॉइन झालेला होता, त्याची जी गर्भवती पत्नी आहे, तिच्याबरोबर अशोक खरातनं हे सगळं केलेलं होतं आणि त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा राग होता, की माझी पत्नी गर्भवती असताना अशोक खरातनं तिच्याबरोबर हे सगळे अत्याचार केले. तो त्याच्या मनामध्ये राग होता आणि खरं तर त्याच्या पुढाकारामुळे हे सगळं प्रकरण उघडकीस आलं असं म्हणावं लागेल. त्यामुळे आता ही जी तिसरी केस आहे, ही तिसरी केस प्रचंड महत्त्वाची आहे. या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त या प्रकरणातला तपास होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणखी काही गर्भवती महिलांबरोबर असं सगळं त्यानं केलेलं असू शकतं. आत्तापर्यंत जर बघितलं तर खूप वास्ट हे सगळं केस आहे असं म्हणावं लागेल. कारण अगदीच शाळेत, कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींपासून ते गर्भवती महिला झाल्या, 2-3 मुलांच्या आई असणाऱ्या विवाहित महिला झाल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांबरोबर त्यांनी लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याला फक्त आणि फक्त पोलीस कोठडीच मिळाली पाहिजे. जर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, तर मग पुढे त्याला जामिनासाठी अर्ज सुद्धा करता येऊ शकतो. तो अर्ज कदाचित फेटाळला सुद्धा जाईल. मात्र त्याला न्यायालयीन कोठडी मिळायलाच नको यासाठीचे प्रयत्न सध्या पोलिसांचे सुरू आहेत आणि प्रत्येक आत्तापर्यंत बघितलं तर 15 गुन्हे दाखल आहेत. 15 गुन्ह्यांमध्ये त्याला 15 वेळा पोलीस कोठडी कशा पद्धतीनं होईल आणि प्रत्येक गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सध्या पोलिसांचे आणि सरकार पक्षाचे सगळेच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या तिसऱ्या गुन्ह्यात सुद्धा आज त्याला पोलीस कोठडी मिळाली. ही पोलीस कोठडी संपणाऱ्या 13 तारखेला पुन्हा एकदा कदाचित त्याला न्यायालयीन कोठडी मिळेल. त्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळाल्याच्या नंतर पुन्हा त्याला 14 तारखेला चौथ्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवलं जाईल आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये अटक केल्याच्या नंतर पुन्हा त्याला त्याच दिवशी कोर्टामध्ये हजर केलं जाईल. त्यानंतर पुन्हा पोलीस कोठडी मिळेल. कदाचित आता तरी असं वाटतंय, की हा जो पॅटर्न आपण पहिल्या केसपासूनचा बघतोय, हा असाच पोलिसांकडून सुरू ठेवला जाईल. जास्तीत जास्त दिवस त्याला पोलीस रिमांडमध्ये ठेवायचं, त्याच्याकडून जास्तीत जास्त गोष्टी उगळून घ्यायचा प्रयत्न करायचा, असं कुठेतरी पोलिसांच्या डोक्यात आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही खूप चांगली खरं तर युक्ती वापरलेली आहे, की अशोक खरातची कोठडी ही खूप जास्त दिवसांची मागितली जात नाहीये. लिमिटेड दिवसांची कोठडी मागून पण आपल्याला जास्त टप्प्यांमध्ये त्याला कसं काय कोठडीमध्ये ठेवता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे एकीकडे हे सगळं सुरू असताना नाशिकमध्ये एस-आय-टीच्या ताब्यात तो असताना शिर्डी पोलिसांना सुद्धा त्याचा ताबा हवाय. शिर्डी पोलिसांकडून सुद्धा प्रयत्न केले जातायत, की इथे एखाद्या गुन्ह्यामध्ये जर न्यायालयीन कोठडी मिळाली, तर लगेच त्याला शिर्डी पोलीस ताब्यात घेतील आणि तिथल्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवतील. जो आर्थिक फसवणुकीचा गुन्हा आहे, तिथे त्याला अटक दाखवतील आणि त्यानंतर तिथे अटक केल्याच्या नंतर तिथून पुढची केस जी असेल ती तिथल्या कोर्टामध्ये चालेल. असं एकंदरीत पोलिसांच्या डोक्यात आहे. मात्र सध्या तरी पुन्हा एकदा त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी सुनावल्यामुळे तो आता परत एकदा एस-आय-टीच्याच ताब्यात जाणार आहे. शिर्डी पोलिसांच्या ताब्यात तो तुर्तास तरी जाऊ शकत नाही. कदाचित पुढच्या न्यायालयीन कोठडीनंतर तसं होऊही शकतं. मात्र शिर्डी पोलिसांचे प्रयत्न एका बाजूला सुरूच आहेत अशोक खरातला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठीचे. त्याचबरोबर अशोक खरातची जी फरार पत्नी आहे कल्पना, तिला सुद्धा शोधण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशोक खरातचा जो मुलगा गायब झालेला होता, तो सध्या एस-आय-टीच्या ताब्यात आलाय असं सुद्धा सांगितलं जातं. ताब्यात म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेला आहे. तो नेमका कुठे आहे याविषयीची थोडीशी माहिती एस-आय-टीला मिळालेली आहे. दुसरीकडे अशोक खरातची जी मुलगी आहे, मोठी मुलगी तृप्तबाला, जिचं लग्न झालेलं आहे, ती लहानपणापासून या सगळ्या गोष्टींची साक्षीदार असू शकते. तिला आर्थिक गुन्हे कशा पद्धतीने झालेत किंवा आपल्या घरामध्ये अचानक इतकी मोठी संपत्ती कशी काय आली आपल्याकडे, या सगळ्या विषयीची कदाचित तिला काहीतरी हिंट असू शकते. त्यामुळे तिची सुद्धा चौकशी केली जाणार आहे.
अर्थात तिची चौकशी गेल्या 1-2 दिवसांमध्येच होणं अपेक्षित होतं, अशा चर्चा सुद्धा होत्या. मात्र तशी काही अजूनपर्यंत चौकशी झालेली नाहीये. कदाचित आज तिला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. त्यामुळे अशोक खरात आणि त्याचं संपूर्ण कुटुंब या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे अडकलेलं आहे, असंच म्हणावं लागेल. आज ज्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळालेली आहे, त्या पोलीस कोठडीच्या अनुषंगानं जरी यामध्ये कॉमन फॅक्टर असतील प्रत्येक गुन्ह्यामध्ये, तरी सुद्धा प्रत्येक गुन्ह्याचा स्वतंत्र तपास हा एसआयटी कडून केला जातोय. प्रत्येक पीडित महिलेला न्याय मिळायला हवा या दृष्टिकोनातून हा सगळा तपास सुरू आहे. त्यामुळे या तिसऱ्या गुन्ह्यातला आता जी काही पोलीस कोठडी मिळाली आहे, तेव्हा आता तो कस्टडीत असताना, रिमांडमध्ये असताना आणखी काय-काय त्याच्याकडून सांगितलं जातंय किंवा चौकशीतून आणखी काय-काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर पहिल्या गुन्ह्यामध्ये जेव्हा पोलीस तपास करत होते, चौकशी करत होते, तेव्हा अशोक खरात काहीच बोलत नव्हता. तोंडही उघडायला तो तयार नव्हता. तो जेव्हा बोलायचा काहीतरी वेडं-वाकडं बोलायचा. पोलिसांना स्ट्रेट फॉरवर्ड तो उत्तरं देत नव्हता. टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करायचा प्रश्नांना. मात्र दुसऱ्या गुन्ह्यापासून तो आता बोलू लागलाय, अशी सुद्धा माहिती समोर येते. त्याने स्वतःच ही गोष्ट कबूल केली आहे, की आपल्याकडे कुठलीही दैवी शक्ती नव्हती. मी केवळ सायन्स आणि हातचालाखीच्या माध्यमातून सगळ्याच भक्तांना फसवायचो आणि त्यांना घाबरवायचो आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचो. हे सुद्धा त्यानं कबूल केलेलं आहे. त्यामुळे कदाचित या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो अशा पद्धतीचा काहीतरी कबुली जबाब देऊ शकतो. त्यामुळे आता इथून पुढच्या 5 दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये अशोक खरातकडून काय-काय गोष्टी काढून घेण्यात पोलिसांना यश येतंय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.